नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। आज आपली रेसिपी आहे डोरा केक। आधी डोरेमॉनची एक कार्टून येत होती, तर तुम्ही सर्वांनी बघितली असेलच। तर डोरेमॉन कार्टूनमध्ये हा डोरा केक डोरेमॉनचा फेवरेट होता, तर तोच आपण आज बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतला आहे 1 कप मैदा आणि 1/2 कप पावडर साखर जे आपण बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून। आणि त्यानंतर 1/4 कप मी घेतला इथे दूध पावडर आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 1 टेबलस्पून कोको पावडर। 1 किंवा 2 टेबलस्पून टाकलं तरी चालेल, पण मी इथे 2 टेबलस्पून टाकलेला आहे। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 1/4 कप बेकिंग पावडर। तर ह्या सर्वाला आपल्याला एका चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे। आणि जो मैदा मी घेतलेला आहे 1 कप, तो सुद्धा मी गाळून घेतलेला आहे। तर त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण जे आहे गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात काही लम्प्स नको असायला पाहिजे। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण दुधाने भिजवायचं आहे। तर मी इथे रूम टेम्परेचरवर असणारं दूध घेतलेलं आहे, फ्रीजमधलं थंड दूध नको आहे आपल्याला। तर इथे आपण थोडं दूध टाकून याचं छानसा बॅटर तयार करून घेऊया। आणि हा मुलांच्या खूप आवडीचा आहे। हा केक मुलांना खूप आवडते आणि आवडीने सर्व मुलं खातात। तर तुम्ही सुद्धा आपल्या मुलांसाठी नक्की ट्राय करा। तर बघू शकता आपण परत थोडं दूध टाकायचं आहे आणि छानसं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण बॅटर तयार केल्यावर आपण गॅसवर एक असं नॉनस्टिकी पॅन ठेवायचं आहे। नॉनस्टिकी पॅनच घ्यायचं शक्यतो, साधं पॅन घ्यायचं नाही, कारण की तिथे खाली चिपकण्याची शक्यता असते। आणि त्यानंतर आपल्याला एक प्रमाण घ्यायचं आहे। प्रमाण म्हणजे असं की 1 चम्मच घ्या किंवा 1 वाटी घ्या। तर सारख्या प्रमाणात आपल्याला हे केक बनवायचे आहे। त्यानंतर हलकं गरम करायचं आहे, खूप हाय स्पीडवर नाही करायचं, याला स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे। आणि एका चम्मचच्या साहाय्याने आपण जितकं होईल तितकं आपण टाकून घ्यायचं, 1च चम्मच। त्यानंतर याला 5 ते 7 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आणि त्याला स्प्रेड करायचं नाही आहे, फक्त टाकून द्यायचं, ते आपोआप जेवढं स्प्रेड होईल तेवढंच टाकायचं। आणि हे खूप डिलिशियस असते, डेलिकेट असते, त्यामुळे त्याला हलक्या हाताने पलटवायचे। माझ्या हाताने थोडा इथे धक्का लागलेला होता। तर बघू शकता याच प्रकारे आपलं एक डोरा केक बनवून तयार झालेला आहे। आणि त्याचप्रमाणे आपण दुसरं सुद्धा इथे टाकून घेऊया। मी एका चम्मचच्या साहाय्याने टाकून घेतलं। तर बघा एक करून माझे पूर्ण इथे डोरा केक बनवून तयार झालेले आहे। तर बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहे, असे मुठ्ठी बांधले तरी हे किती छान सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत। तर याच प्रकारे आपल्याला डोरा केक पाहिजे आहे, मुलांना खूप आवडतं। आणि चला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घेऊया। आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मेल्टेड बटर चॉकलेट आहे, त्यामुळे हे थोडं स्टिकी आहे। तर बघू शकता तुमच्याकडे अगर चॉकलेट सिरप असेल तर तेही चालेल, किंवा कंपाऊंड चॉकलेट असेल तरीही चालेल। आणि अगर हे सर्व काही नसेल तरीसुद्धा तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट मेल्ट करून घेतलं तरी चालेल। तर बघू शकता आपल्याला एका केकवर असं आपल्याला स्प्रेड करायचं आहे, त्यानंतर वरून दुसरा लावायचा आहे। तर बघू शकता कापल्यानंतर थोडं किती छान हे झालेलं आहे। तर या पद्धतीने आपले पटकन जवळजवळ 15 ते 20 मिनिटात हा डोरा केक बनवून तयार होते। आणि मुलं पण खुश आणि आपण पण खुश। तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर अशाच छान रेसिपीसाठी बनवून राहा मन्नुकी रसोईमध्ये। धन्यवाद।